नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला पौष्टिक आणि चविष्ट असे नाचणीचे लाडू कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहे. आजचे हे लाडू बिना पाकाचे असल्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. परातीमध्ये इथे मी 5 वाटी नाचणीचे पीठ चाळून घेतलेलं आहे. चाळणीमध्ये 1 वाटी बेसन पीठ घालूया. बेसन पीठ घातल्यामुळे नाचणीचे लाडू चविष्ट लागतील. पीठ भाजताना पिठाच्या गुठळ्या लवकर फुटत नाही, त्यामुळे दोन्ही पिठं चाळून घ्यायची आहेत. बेसन पीठ चाळून झाल्यानंतर आता आपण दोन्ही पिठं मिक्स करून घ्यायचे आहे. दोन्ही पिठं मिक्स करून झालेली आहे. आता आपण पीठ भाजायला घेऊयात. गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाल्यावर याच्यामध्ये 2 चमचे तूप घालूया. तूप वितळलेले आहे. पिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे 2 टप्प्यात पिठं भाजणार आहे. निम्म पीठ घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर पीठ छान खमंग वास येईपर्यंत आणि खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. गॅसच्या मध्यम आचेवर पीठ भाजण्यासाठी 14 ते 15 मिनिटे लागतात. पंधरा मिनिटे झालेली आहे. पीठ छान खमंग वास येईपर्यंत भाजून झालेले आहे आणि पिठाला छान खरपूस रंग आलेला आहे. हे भाजलेलं पीठ आपण मोठ्या परातीमध्ये काढूया. असं शिल्लक राहिलेलं पीठ आपण कढईमध्ये तूप घेऊन भाजून घेऊयात. पीठ भाजून झाल्यानंतर उलटण्याच्या सहाय्याने हलवून थोडंसं थंड करून घेऊयात. पीठ आपलं थंड करून झालेलं आहे. इथे मी 7 काजू आणि 7 बदाम घेतलेले आहे. याची मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पावडर करून घेणार आहे. तुम्हाला पावडर करायची नसेल तर तुम्ही आवडीनुसार याचे काप करू शकता. डिंक तळून घ्यायचा असल्यामुळे कढईमध्ये 2 चमचे तूप घालूया. इथे मी 25 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. डिंक निवडून घ्यायचा आहे. तूप पातळ झालेलं आहे. थोडा थोडा डिंक घालूया. एकदम जास्त डिंक घालायचा नाहीये. जास्त घातला तर तो नीट उमलत नाही. डिंक छान उमललेला आहे. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढूया. घेतलेला सगळा डिंक तळून झालेला आहे. गॅस बंद करूया. आता याच्यामध्ये लाडू बांधण्यासाठी मोठे 5 चमचे तूप घालूया. म्हणजे गरम कढई असल्यामुळे तूप आपलं वितळेल. तूप वितळत आहे तोपर्यंत आपण डिंक मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन तो बारीक करून घेऊया. जर तुम्हाला डिंक असा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा नसेल तर हाताने चुरून घेऊ शकता. हे बघा, डिंक आपला असा वाटून झालेला आहे. पीठ आपलं थंड झालेलं आहे. इथे मी 1 किलो साखरची पिठी साखर करून घेतलेली आहे. पिठामध्ये थोडी थोडी पिठी साखर घालूया आणि मिक्स करून घेऊयात. लाडू तुम्हाला कितपत गोड हवे आहे त्याप्रमाणे साखर घालायची आहे. पिठी साखरेच्या गुठळ्या सुद्धा फोडायला वेळ लागतो, म्हणून ती सुद्धा मी चाळणीने चाळून घेतलेली आहे. घेतलेली पिठी साखर होती त्यातील एवढी पिठी साखर शिल्लक राहिलेली आहे. साखर आपली मिक्स करून झालेली आहे. काजू बदामाची पावडर घालूया. बारीक केलेला डिंक, अर्धा चमचा वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊया.
मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये वितळलेले तूप घालूया. परत आपण मिक्स करून घेऊया. तूप गरम असेल तर उलटण्याच्या साहाय्याने पीठ मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झाल्यावर लाडू बांधला जात आहे का नाही ते पाहूया. मिश्रण आपलं सुकं दिसतंय. याच्यामध्ये आणखीन तुपाची आवश्यकता आहे. हे बघा, पीठ अजून कोरडेच आहे. आणखीन आपण तेवढेच तूप वितळून घेऊयात आणि पिठामध्ये घालूयात. हे बघा, मिश्रण आपलं ओलसर झालेलं आहे. दोन्ही हाताच्या मदतीने पिठाच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. गुठळ्या फोडून घेऊन मिश्रण आपण परातीच्या एका बाजूला घेऊन दडपून घ्यायचं आहे. आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात. हे बघा, लाडू आपला सहज बांधला जात आहे. लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. असेच आपण आता सगळे लाडू बांधून घ्यायचे. घेतलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे 47 लाडू झालेले आहेत. लाडू बांधून झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवायचे. हे लाडू बिना पाकाचे असल्यामुळे महिनाभर सहज टिकतात. पौष्टिक आणि चविष्ट असे नाचणीचे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत. असे लाडू तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.